हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला आजकाल खूप उशिरा किंवा कधी कधी येत पण नसतील. तर मी आले माझ्या माहेरी. भाऊबीजेच्या दिवशी आलो आणि मामाकडे गेलतो. तिकडंच आम्ही रक्षाबंधन आणि भाऊबीज दरवर्षी तिकडंच सेलिब्रेट करत असतो. तर मग तिकडं आजीकडं 2 दिवस राहिले आणि तिकडे 1-2 दिवस गेले. मग पुन्हा इकडं आले. तर मग थोडंसं कसं माहेरी आली म्हटलं थोडंसं आरामच असतो आणि प्रत्येकाचंच असेल. माहेरी गेल्यावर काय सगळे आरामच करतात. माहेर पण जरा एन्जॉय पण केलं पाहिजे ना. आणि तसं पण काम काही तिकडं पण खूप असतं, असं काही नाही बरं का. काम नसतं एवढं, थोडंफार नॉर्मल असतं. तर ते सगळ्यांना आणि कसं आहे बाया माणसाला कुठं पण जा काम हे असतंच. आणि घरी काय होतं, काम मी किती पण करम पण काय होतं, ही मुलं ना लई त्रास देतात खरं. आणि आत्ता ना दोघं एवढे लई खोड्या करतात दोघं ना, म्हणजे एवढ्या खोड्या करतात ना का विचारूच नका. एकदम मी चिडले का कधी कधी मार पण देते ते दोघांना. तर त्यामुळं ना मग मला अशी माझी चिडचिड होती, बाकी काही नाही. पण मग इकडं आलं तर कसं, मग घरचे पाहतात, आई वडील ते पाहतात, त्यांना पसारा वगैरे काय असेल ना तर ते पण आवरतात. घरी कसं मग मला सगळं आवरायला लागतं. पसारा झाला का माझं डोकं हलतं, मी त्यांना बडबड करत राहते. पण इकडं आलं का मग एकदम रिलॅक्समध्ये असतं, काही काम नसतं, काय नाही. आपल्याला वाटेल तेव्हा उठायचं, खा पिया, ताट वगैरे डायरेक्ट वाढून येतं. त्यामुळं काही एवढं टेन्शन नसतं. तर आहे सुट्टी तर, आणि हे पण दिवस पाहिजेलच ना आपल्याला, नाहीतर आपल्याला तर कोण दाखवणार हे दिवस. आहे तोपर्यंत एन्जॉय करायचा. आणि तसं पण आता ऋतू आणि सई दोघं पण झोपलेत आणि आम्हाला जायचं एका ठिकाणी. आई आणि माझे वडील गेलेत जरा बाहेर. मग ते आले का मग जायचं आहे. तर कुठं जायचं ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर ना काल एवढा पाऊस झाला ना, अफाट पाऊस. रात्री दिवसा पण झाला आणि रात्री पण एवढा पाऊस झाला ना, भरपूर पाऊस झाला. आणि त्यामुळं काय होतं आहे, वातावरण एवढं चेंज झाले ना तर घसा पण बसल्यावाने झाले. आणि मुलांना तर सर्दी आहेच, त्यांना तर दसऱ्यापासून सर्दीच आहे. त्यांची सर्दी कमीच नाही झाली. आणि त्या दोघांना काय होतं काय नाही, एकदा सर्दी झाली ना की कमी होतच नाही. आणि असं तर आता वातावरण पण चेंज होत राहतं. सईची जरा बरी झाली, पण मृदूला आहे. आणि केस धुतलेत मी, आज रविवार आहे ना, तर धुतलेत, विंचरले नाही. बसली बाहेरच निवांत. म्हटलं मग चला व्हिडिओला तरी सुरुवात करावी, कारण आता मुलं पण झोपलेत आणि घरी एकटीच आहे ना मी. तर त्यामुळं. आणि आम्ही ना माझं सासर पण शेतातच आहे, माहेर पण शेतातच आहे. असं शेतात म्हणजे माळ्यात, पण जास्त करून कशी वावरं वगैरे येत नाही इथं. तर असं घरं वगैरे आसपास नाही आहेत, पण थोडीशी लांब लांब आहेत असे लाईनीने. तर दाखवेन मी एक दिवस तुम्हाला. तर चला आता ना मी पहिली जेवण घेते. आता दुपारचे वाजलेत 1. भूक लागली, सकाळी जेवली आहे पण तरी पण आता काम नसलं ना जास्तच भूक लागते आहे. तर चला पहिली पेटपूजा करून घेते आणि मग कुठं चालले ते तुम्हाला दाखवते. उठली वाटतं सई. सई आणि ऋदू उठलेत ना, हाय करा. हाय. आता उठलेत. तर आवरतो, पहिलं जेवण घेतो आणि मग आवरून निघू. अगं बाई. हा चला जेवायचं ना. मेहंदी दाखव सई. अशी हा, आता मेहंदी गेली आमची बऱ्यापैकी. छान मेहंदी काढली होती. इथं पण आहे. गेली माझी पण. तर चला जेवण घेऊ, उशीर होतोय, 2 वाजले. तर चला निघालोय आम्ही. वातावरण जरा फ्रेश होतं, ढग वगैरे एकदम मोकळे कापसासारखे छान झाले होते. तर वाजले होते काहीतरी 2:30-3च्या दरम्यान निघालो होतो आम्ही. आपण हवा जास्त होती ना, तर मुलांना पॅक केलं होतं आणि तुम्हाला समजेलच आता कुठे गेले. तर हे पहा, आली मी जिथं यायचं होतं तिथं. तर हे आहे सोनाराचं दुकान. तर काय खरेदी केले ते सांगतेच मी तुम्हाला आणि घरी गेलं दाखवणार पण डिटेलमध्ये. तर इथं पैंजण घ्यायचं होतं मला आणि जोडव्या.
आईच घेते दरवर्षी बरं का. तर धोंड्याच्या महिन्यात घेतल्या होत्या, 2 वर्ष झाले. तर तिला म्हटलं आता चेंज करूयात. तर म्हटली बरं ठीक आहे चालेल. तर मग होता टाईम ना, परत काही सुट्टीशिवाय यायला भेटत नाही आता. तर मग केल्यात का अजून पण काही केलेलं आहे ते पण तुम्हाला हळूहळू समजेलच. तर चला मग आवरलं आणि मग गेले. गळ्यातलं थोडंसं गाठायचं होतं, कारण काय होते पुन्हा येणं जाणं जास्त होत नाही ना, त्यामुळं मग म्हटलं चला. तर मी हा विचार करत होते की हा आजी किती म्हणजे वयस्कर आहेत एवढ्या, तरी पण त्यांना किती दिसतंय ना आपल्याला. साधं कधी कधी सुई दोरा ओवायचं असलं तरी दिसत नाही ना, पण त्या किती मस्तपैकी सगळं करत होत्या. आणि हे करताना चालू असतानाच ना जरा वातावरण बिघडलं होतं, जेणेकरून पाऊस येईल असं झालं होतं वातावरण. पण जे व्हायचं होतं तेच झालं. तर पहा एवढा धो 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 पाऊस आला ना, खूप पाऊस झाला, एवढा पाऊस झाला ना की बापरे, खूपच पाऊस होता. पण मग त्या आजी तिथं पुढं होत्या, तर आम्ही इथं एका दुकानात आलो होतो. मग ऋतू पण आला इथं, तर आमचं काम चालू होतं. पण खूप जास्त पाऊस होता आणि उशीर भरपूर झाला होता. त्यामुळं आपांचं चाललं होतं की कधी जायचं, आता पाऊस पण आलाय. मग कसं असतं शेतकऱ्यांचं घरी गेल्यावरती भरपूर काम असतं, तुम्हाला तर माहिती, हे झाक ते झाक असं असतंच. पण तसं पण आम्ही बऱ्यापैकी सगळं करून आलो होतो घरून आणि उशीर भरपूर झाला होता, 5-5:30 झाले होते. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. पहा हा पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी. भरपूर पाऊस झाला ना. आता ना लोगोपाठ लक्ष्मीपूजनपासून पाऊसच होतोय. तर बघा छत्रपती महाराज इथं आलं ना का हे बरेच जण इथून फोटो काढून नेतात बरं का. तर पहा एवढं पाऊस होता ना, तर त्याच पाण्यातून आम्ही चाललो होतो. तर तुम्हाला दिसत पण असेल माझ्या पायात काय आहे. घरी गेलं तर मला मी तसं दाखवणारच आहे. तर मग फायनली पाऊस उघडला आणि मग आम्ही निघालो घरी. तर ट्रॅफिक विचारूच नका, भरपूर ट्रॅफिक होतं. आता असणारच, कसं इकडं जा तिकडं जा सगळे येणारे जाणारे असतात. भाऊबीज वगैरे झाली म्हटल्यावर, मग दिवाळी संपली म्हटल्यावरती प्रत्येक जण निघतंच त्याच्या कामाला. मेन चौकात पण भरपूर ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमध्येच बराच वेळ जातो. आणि बायपासला पण भरपूर ट्रॅफिक होतं बरं का. तिथं पण आम्हाला भरपूर उशीर झाला. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा रविवारी शूट केलेला आहे मी, पण एडिट केलं तर आपण काय नेटवर्कला खूप प्रॉब्लेम आहे इथं, त्यामुळं अपलोडिंगला टाईम लागतो म्हणण्यापेक्षा होत पण नाही पटकन. तर मग मी बाहेर जर कुठं गेले तर मग पटकन अपलोड करते, असं होतं. तर त्यामुळं नाहीतर मिशन आता, कारण पुढं सांगाल मी तुम्हाला की आम्हाला काय करायचं किंवा काय. तर रविवारी आज तर मग फायनली निघालो आम्ही. आणि पावसानंतरचं जे वातावरण असतं ना, ते प्रत्येकालाच आवडतं बरं का, आणि मला पण जास्त आवडतं. आणि छान वाटतं बघा ना, ढग वगैरे, आकाश किती छान दिसतं वरती. आणि छान अशी थोडीशी अशी मस्त गार असं हवा वगैरे लागते ना, तर जरा ते वातावरण छान लागतं. तर मग पोहोचलो आम्ही घरी. तर फायनली आत्ताशी घरी आलो आम्ही, 6 वाजलेत. एवढा हा पाऊस ना, बापरे भरपूर पाऊस झाला बरं का, फॅट पाऊस. त्याच्यामुळे आम्हाला 1 तास उशीर झाला. तर लवकर आलो असतो. आणि रस्त्याला एकदम चिक 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 चिक, आणि बायपासवरती एवढं ट्रॅफिक. सई आत ये. ही मुलगी ना एकतर माझं काय ऐकत नाही, सारखा दरवाजा उघडून बाहेर जाते. हा, आणि आता ऋदू आणि ऋदूचे बाबा म्हणजे आजोबा माझे वडील ते गेलेत, ते आपण ते हे आणायला, काय सई, कोको सईच्या आणि ऋदूच्या भाषेत कोको. म्हणजे आम्ही आज चिकन करणार आहे ना, त्यामुळं मग ते गेले, ते कोंबडी घेऊन कट करायला. तर आत्ताच गेलेत, आलो यायलाच एक तर उशीर झाला. आता गेले ते, तर संध्याकाळी आज असणार आहे चिकन. तर बरेच दिवसांनी म्हणजे बरेच दिवसांनी मी बरेच महिन्यांनी, श्रावणात पण खाल्लं नाही, श्रावणानंतर मग दसऱ्यापर्यंत पण नाही, त्याच्यावर आत्ताशी खाणार आहे. तर चल, काय सईचं सारखं रडू चालले. काय ना, रडू नाही काय, सईला जायचं होतं ना, दादा बरोबर ना जायचं होतं ना तुला. रडायचं नाही, मग सगळे म्हणतील सई बॅड गर्ल आहे. तर सोनाराकडे गेलो होतो. तर 1 मिनिट तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. तर हे पहा, हे पैंजण घेतलेत मी असे.
असेच सगळीकडे डिझाईन आहे. आणि हे असे आधीचे जे होते ना ते खूप जाड होते, आणि तसं पण मी पहिल्यापासून हे असेच वापरते, एकदम म्हणजे फॅन्सी छोटेसे. तर पहा असे तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा. असे सगळे आणि जोडव्या पण केल्या दाखवते. तर पहा ह्या अशा, काय झालं तर पहा ह्या अशा जोडव्या केल्यात. ह्या अशा पहिले होते ना त्या डबलच्या, म्हणजे मी पहिल्यापासून अशाच वापरते फॅन्सी. पण आता धोंड्याच्या महिन्यात आहे ना आईनी त्या डबल याच्या केल्या होत्या. हां हां, तर मग आता ह्यावेळी पुन्हा परत अशाच केल्या. आणि ही बिचवी किंवा मासोळी काय असेल ते पण केलंय. तर असं केली अशी, हे पण असं केलं ते. तर तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा. तसं माझी बोटं लांब लांब आहेत ना, तर सगळं म्हणजे आई म्हणत होती त्या डबल याच्याच घे, पण गेल्या वेळी वापरल्या होत्या आणि मला त्या शक्यतो आवडतच नाही जास्त. तर म्हटलं अगं ह्याच घेऊ यावेळी, नंतर घेऊ. आणि धोंड्याच्या महिन्यात घेतल्या होत्या ना त्या चांगल्या भले मोठे होते त्या पण, आणि पैंजण पण भले मोठे होते. तर आता ह्यावेळी असे घेतलेत. तर कसे वाटले पैंजण आणि हे मला नक्की सांगा. तर चिकन झालं होतं, आणि जे खारं चिकन असतं ना ते मग सईला भात आणि ते देत होते मी. तिला गरम झालं होतं कारण दुपारी पाऊस झाला ना, संध्याकाळी जरा गरम होतं. तर म्हटली माझं शर्ट काढ. तर इथं माझी आई बनवती चिकन सुकं, आणि सईला मी खारं आणि ते भात खायला देत होते. तर तिचं खूप नाटकं चालली होती पहा. कपडे वगैरे काढून बसली होती, म्हणती दे आता मला, रुमाल वगैरे घेऊन लागतं आम्हाला बरं का, म्हणती छान आहे. तर